येत्या 9 ऑगस्टला शेवटचं आणि सर्वात मोठं आंदोलन करणार। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंची आंदोलनाची हाक। मराठा आंदोलनाला येत्या 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण। जालन्यातील अंतरवाली सराटीतनं जरांगेंचा पुन्हा एकदा। राज्यातल्या सर्व अभ्यासकांनी 16 ऑगस्टला अंतरवाली सराटीत यावं, मनोज जरांगेंचं आवाहन। मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सर्व अभ्यासकांनी येण्याची विनंती। नशामुक्त मुंबई अभियानाचा 30 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ। तरुणांसह नागरिकांनी अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं आवाहन। मुंबईतल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 871 झाडे तोडण्यास मंजुरी। मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिली मंजुरी। यात 25 हेरिटेज वृक्षांचा समावेश। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजनेसाठी नाशिक जिल्हा बँकेतील 23,798 शेतकरी पात्र। 18,453 शेतकऱ्यांची यादी बँकेने जाहीर केली। हळदीला भाव नसल्यामुळे नांदेडमधील शेतकरी आक्रमक। हळदीला भाव नसल्यामुळे लिलाव पाडले बंद। नांदेड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या। गुरुपौर्णिमेनिमित्त साई भक्तांकडनं सुवर्णदानाचा ओघ कायम। मुंबईतल्या साई भक्ताकडनं 300 ग्रॅम वजनाचा आकर्षक सोन्याचा हार साई चरणी अर्पण। आकर्षक रचना आणि सुंदर नक्षीकाम केलेल्या हाराची किंमत 47 लाख रुपये। दादरच्या फूल मार्केट परिसरात गोंधळ। महापालिकेकडनं रस्त्यावरती फुलं विकणाऱ्या विक्रेत्यांवरती कारवाई। व्यापारी संघटना आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद। फूल व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। रायगडच्या नेरळ परिसरातल्या रायगड जिल्हा परिषद शाळेतल्या वर्गखोल्यांना गळती। नव्यानेच ही इमारत बांधण्यात आली होती, त्यामुळे इमारतीच्या कामाच्या दर्जाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। अन्न आणि औषध प्रशासन ॲक्शन मोडवर। 24 जुलै ते 27 जुलै दरम्यान FDA-कडनं राज्यभर 81 हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि धाब्यांची तपासणी। या तपासणीमध्ये 11 आस्थापनांचे परवाने निलंबित तर 12 आस्थापनांना सुधारणा नोटीस। नाशिकच्या मालेगावमध्ये बेकायदेशीर गोळ्यांची विक्री। कारवाईमध्ये 3000 अल्प्राझोलॅम या गोळ्यांसह 34,000चा मुद्देमाल जप्त। आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुंबईतल्या असलफा परिसरातल्या प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये चोरी। चोरट्यांनी दानपेटी पळवली। चोरीची घटना मंदिरातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद। साकीनाका आणि घाटकोपर पोलिसांचा तपास सुरू। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींचा नातवा सोबत खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। जोशी यांच्या कौटुंबिक क्षणांची सोशल मीडियावरती चर्चा। आसाममध्ये पुरामुळे भीषण परिस्थिती। जवळपास 3.5 लाखांहून नागरिक पुरामुळे प्रभावित। आसामच्या पूरग्रस्तांसाठी अभिनेत्री आलिया भट्ट सरसावली पुढे। सोशल मीडियावरती पोस्ट करत केलं मदतीचं आवाहन। ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने आणखी 2 रजत पदकं पटकावली आहेत। महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौर तर धावण्याच्या शर्यतीमध्ये गुलवीर सिंगनं पटकावलं रजत पदक। 12 पदकांसह भारत 9व्या स्थानी।